आईगाव दिवीस क्रीडा मंडळ लोप आयोजित शानदार आयोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं आहे आणि या मॅचचं आयोजन सातत्याने दरवर्षी इथे केले जात आहे. नवीन हंगामाची नवीन क्रिकेटची सुरुवात या क्रीडांगणापासून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आणि आपण पाहू शकतायत ही मॅच कळपेश आणि रोशन ही सलामीची जोडी एवन जोडी मैदानात आपण पाहू शकतायत आणि बॉलिंग ट्रॅकवरती देखील आपण पाहू शकतात नवीन गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळणारे 4 षटकांचे सामने असतील आणि या 4 षटकांमध्ये P1चं पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती कोण गोलंदाज येईल हे देखील मात्र आपल्याला पाहायचं आहे. आकाश पहिलाच बॉल भिरकावून दिलाय परंतु वन बाउन्सने चेंडू गॅदर केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतंय. एक 2 धाबे इथे एक्झिक्यूट केल्या जातात आणि 2 धाबेच्या मदतीने संघाचा श्री गणेश आपण पाहू शकतायत. सिंगल धाब इथे घेतली जाते आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धाबसंख्या आपण पाहू शकतात 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आकाश यावेळेस सापटून टाकलेला चेंडू पंचांच्या माध्यमातून सिग्नल देखील दिला जातोय वाईटचा प्लस वन बाउन्सचा सिग्नल देखील पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धाबसंख्या 2 या आकड्यावरती 1 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. आकाश यावेळेस आडवा पाटण्या खेळण्याचा प्रयत्न परंतु मिसटायमिंग स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षण खराब. थोडंसं फंबल होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तिकडे बॅटर परंतु एक सिंगल धाव ही सेफली कंप्लीट केली जाते आणि 1च्या मदतीने जर पाहिलं तर 2 चेंडू अखेरीस धाबसंख्या ही 3 आकड्यावरती जाऊन पुसली गेली. आकाश भन्नाट वेगवान गोलंदाज आहे आणि आपल्या वेगावर तो स्वार आहे आणि चांगली गोलंदाजी करत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 2 चेंडू तर फक्त 3 धावा खर्च केले आहेत. आकाश यावेळेस स्विचचा फटका आहे पॉवरफुल. हा बॉल केलाय चौकारामध्ये गुळ निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. काय टायमिंग आहे एकंदरीत जर पाहिलं तर चेंडू आला तदनंतर शॉट सिलेक्शन केला आणि चेंडूला फेकून दिले सरळ 4 धावेसाठी. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झालाय आणि धाबसंख्या ती 7 या आकड्यावरती. यावेळेस देखील लॉंग स्टॉप रिझन मध्ये हा चेंडू निघून जातोय. हे 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जात आहेत परंतु पंचांचा सिग्नल इथे येतोय. चौकाराचा कॉल बॅक टू बॅक हा दुसरा चौकार 4 धाबा. 11 या आकड्यावरती धाबसंख्या आपण पाहू शकतात आणि आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूचा खेळ इथे या गोलंदाजाने कंप्लीट केलाय आणि बॅटिंग देखील खूप चांगल्या पद्धतीची केली जाते कारण P1चं षटक आणि पहिलं मेंढरेटी पॉवर प्लेचं षटक असताना चांगली बॅटिंग म्हणावी लागेल कारण या पहिल्या षटकामध्ये तुम्हाला बेनिफिट असतं चांगली बॅटिंग करण्यासाठी आणि त्या बेनिफिटचा पुरेपूर उपयोग इथे केला जातोय. पुरेपूर फायदा घेतला जातोय या बॅटरच्या माध्यमातून. आकाश इथून जर पाहिलं तर 5वा बॉल टाकण्यासाठी पंचांच्या उजवीकडून यावेळेस देखील आडवा पाटणं हाही चेंडू निघून जाईल इन टू द गॅप इन टू द बेस. नो चान्स फॉर द फिल्डर. लॉंग लेगच्या रिझर्व मध्ये पुन्हा एकदा हा ही बॉल निघून जाईल. तिसरा येतोय धमाकेदार चौकार 4 रन्स. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते आपण पाहू शकतात. जबरदस्त बॅटिंग आपण यावेळेस देखील आडवा पाटण्या करण्याचा प्रयत्न एक सिंगल धाब इथे एक्झिक्यूट सहजतेने केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक वाढतंय देखील आणि जर पाहिलं तर वाढत असताना जाऊन पोहोचतंय ते 16 आकड्यावरती. पंचाचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवलं जातोय. षटक इथे पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जर पाहिलं तर 16 या आकड्यावरती धाबसंख्या आपण पाहू शकतात. एकंदरीत जर पाहिलं तर चांगली बॅटिंग इथे केली गेली
आणि त्या बॅटिंगच्या जोरावरती एका षटकाच्या अखेरीस 16 आकड्यावरती ही धावसंख्या आपण मात्र पाहू शकतायत. सुजल हा नवीन गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालाय आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर कल्पेश कल्पेश आणि सुजल यांच्यातील द्वंद्व यांच्यातील मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहायला मिळते. कारण नवीन गोलंदाजी ट्रॅकवरनं इथे सज्ज झालाय. वैयक्तिक जर पाहिलं तर पहिलं षटक आणि सांघिक हे दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय सुजल. कल्पेशच्या विपक्षात आपण पाहू शकतात या विकेटवरती यावेळेस स्विच हिट करण्याचा फटका फसलाय. दुधारी तलवार कटेगी तो अपनी नाही तो सामने वालों की. यावेळेस मिस झालाय फटका. डॉट चेंडू येतोय आणि डॉटच्या मदतीने जर पाहिलं तर पहिल्या चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. सुजल ज्याने एक चांगला चेंडू इथे हाताला गेला. गुडलँड स्पॉटवरती चेंडू पिच केलाय आणि त्या चेंडूला हलकासा बाउन्स दिलाय. त्या कारणाने हा चेंडू इथे डॉट होत असताना मात्र पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन प्रॉपरली झालं नाही, परंतु एक सिंगल धाव. कारण आई साईड ती बॉलवरती चांगल्या पद्धतीची नव्हती आणि त्या कारणाने हा फटका इथे मिस झाला. परंतु एक सिंगल धाव इथे बनवली गेली आणि सिंगल धावेच्या मदतीने धावफलक वाढले आणि 17 आकड्यावरती जाऊन पोचले 2 चेंडूच्या करीस. सुजल चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. कारण जर पाहिलं तर पहिल्या षटकात 16 धावा आल्या. त्यानंतर दुसरं षटक असताना जर पाहिलं तर चांगले 2 चेंडू इथे हाताळले जात आहेत सुजलच्या माध्यमातून. रोशन यावेळेस बॅटची लिडिंग एज पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने चेंडू मुवमेंट प्राप्त करत होता आणि त्या कारणाने बॅटची लिडिंग एज विकेटचं पतन. खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानात इंटर झालाय हर्षद पाटील आपण पाहू शकतात. जय बजरंग चिंबीपाडा ब संघातून आपण हर्षद पाटील आपण पाहू शकता. त्याच्या विपक्षात सुजल हा गोलंदाजी ट्रॅकवरनं. यावेळेस मात्र हर्षदच्या बॅटमधून पांढरा षटकारासाठी मात्र पंचाचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि 7 धावेचा कॉल इथे दिला जातोय. षटकार येतोय. पहिल्याच बॉलवर कलात्मक क्लासिक फटका एक्झिक्यूट केला. चौथ्या बॉलवर इथे प्रहार केलाय हर्षद पाटीलच्या बॅटमधून. धम्माकेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुजलवर आक्रमण चढवलं जात आहे. सुजल इथून जर पाहिलं तर 2 चेंडूचा ते खेळ त्याला कंप्लीट करायचा आहे. तो सुजल आपण पाहू शकतो हर्षदच्या विपक्षात. यावेळेस देखील आडवा बॅटनं चेंडू घेईल का? यस डेफिनेटली. क्वालिटी ब्रँडेड फटका आपलं पाहू शकतात. षटकारमध्ये कन्वर्ट झालाय. 6 धावा. सुजलवर काउंटर अटॅक केला जातोय. बॅक टू बॅक 2 षटकार इथे पाहायला मिळत आहेत.
यावेळेस स्टेप आउट करून डाऊन द ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये ओव्हर द लॉंग ऑफ हा चेंडू ही निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 धावा. काय बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये केली जाते. प्रथमतः मैदानात दाखल झाला, तदनंतर 2 षटकार खेचले, त्यानंतर हा क्लासिक स्ट्रोक आपण पाहू शकतात. या चेंडूला चौकारामध्ये परावर्तित केलं आणि या चौकाराच्या सहाय्याने जर पाहिलं तर धावसंख्या ती फलकावरती 33, लॉस ऑफ 1 विकेट ऑन कार्ड. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आणि 2 षटकाच्या अखेरीस 33 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात एका विकेटच्या मोबदल्यात. तुर्ताच इथे थांबतोय, घेऊया एक छोटासा ब्रेक आणि एक छोट्याशा ब्रेक नंतर येऊया पुन्हा एकदा मैदानात परत. दोन षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 2 षटकाखेरीस 33 आकड्यावरती आपण ही धावसंख्या पाहू शकतात. मैदानात जर पाहिलं तर हर्षद पाटील नावाचं वादळ हे आपल्याला मात्र मागच्या षटकात पाहायला मिळालं. धमाकेदार 2 षटकार आणि त्यामध्ये एक चौकार. कडक बॅटिंग आपल्याला हर्षदच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाली. तो हर्षद देखील नॉन स्ट्राईक एंडकडे आहे आणि समोरच्या बाजूने देखील आपण पाहू शकतात कल्पेश, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 16 धावा एक्झिक्यूट केल्या होत्या. तो कल्पेश देखील मात्र आपण पाहू शकतात. एकंदरीत जर पाहिलं तर शुभम हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. धुवाधार बॅटिंग या 2 बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. ते धुवाधार बॅटर आपण मैदानात नक्कीच पाहू शकतात. परंतु इथून या गोलंदाजाचा कस लागणार आहे, कारण कल्पेशच्या विपक्षात शुभम. यावेळेस जर पाहिलं तर पंचाचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. आउटसाईड द लेग स्टंप हा चेंडू होता आणि त्या कारणाने पंचांनी या चेंडूला वाईट म्हणून घोषित केलंय आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 34. इथून जर पाहिलं तर या गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल, कारण धावसंख्या ही 2 षटकाच्या अखेरीस एक बलकट स्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे 34 आकड्यावरती. शुभम यावेळेस स्विचिटचा फटका आहे पॉवरफुल. या बॉलला केलं जात आहे चौकारामध्ये गुल. हा ही बॉल निघून जाईल 4 धावेसाठी. चौकार. काय अफलातून बॅटिंग कल्पेशच्या माध्यमातून केली जाते. बॅट जशी फिरते तशी तलवार आणि कल्पेशच्या बॅटमधून सातत्याने पाहायला मिळते चौकार. अफलातून बॅटिंग इथे केली जाते कल्पेशच्या माध्यमातून आपण पाहू शकता. 1 चेंडूचा खेळ ते मात्र शुभमने कंप्लीट केलाय. इथून 5 चेंडूचा खेळ त्याला कंप्लीट करणं गरजेचं आहे. दुसरा बॉल टाकण्यासाठी पंचांच्या उजवीकडून शुभम. यावेळी सफळ झाले. बॅटच्या रीचमध्ये चेंडू नव्हता आणि त्या कारणाने बॅटची थोडीशी एज लागली आहे आणि एक सिंगल धाव इथे मात्र प्राप्त झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढतंय आणि वाढत असताना जर पाहिलं तर 29च्या घरामध्ये ही धावसंख्या आपण 39च्या घरामध्ये धावसंख्या आपण पाहू शकतात. 39, लॉस ऑफ 1 विकेट ऑन दी बोर्ड आपण पाहू शकतात. आणि शुभम ज्याने आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ इथे टाकून पूर्ण केलाय. हर्षदच्या विपक्षात जो कमालीची बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातोय हर्षद आपण पाहू शकतात. यावेळेस देखील हा फटका पॉवरफुल आहे. या फटक्याला दिली जाते 5 स्टार रेटिंग. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हर्षद पाटीलच्या बॅटमधून पॉवरफुल पॉवर हिटिंग जबरदस्त बॅटिंग आपण पाहू शकतात. हर्षद पाटील. हर्षद काही कमालीची बॅटिंग करतोय. एकंदरीत जर पाहिलं तर आपल्या बॅटच्या रीचमध्ये चेंडू आला ना, तो चेंडू सीमा परिक्षेत्राच्या बाहेर नक्कीच पाठवला जातोय. यावेळेस देखील आडवा वाटण्या खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिक स्ट्रोक झालाय. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि 1 धावेच्या मदतीने आपण पाहू शकतात धावसंख्या वाढत असताना 46 या आकड्यावरती जाऊन पोचली गेली आणि 4 चेंडूचा खेळ इथे शुभम या गोलंदाजाने आतापर्यंत कंप्लीट केलाय.
चांगली टोटली फलकावरती जोडण्याचं काम केलं जाते. इथून शुभम या गोलंदाजाला 2 चेंडू चांगले टाकावे लागतील. यावेळेस कल्पेश आता थांबणार नाही. हाही बॉल निघून जाईल ओव्हर द लॉंग लेग. हाही चेंडू फेकून दिला जातोय. 6 धावेसाठी येतोय धमाकेदार षटकार. कल्पेश जबरदस्त बॅटिंग करतायत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत हल्ला चढवला जातोय शुभम या गोलंदाजावर. कर्दन काल ठरतोय आपण पाहू शकतात. कल्पेश शुभम पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील हा बॉल निघून चालला परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. या बॉलला फील्ड करतील, उचलतील, रिटर्न करतील. तोपर्यंत 2 धावा इथे एक्झिक्यूट केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने 3 षटकांचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आहे. आणि 3 षटकाच्या अखेरीस सध्याची परिस्थिती विकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतायत. 54 या आकड्यावरती 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला आहे. अद्याप अजून 1 षटक शिल्लक आहे आणि धावसंख्या ही 54 या आकड्यावरती. सांघिक अर्धशतक आपण पाहू शकतायत विकेटच्या पटलावरती जोडलं जातं या बॅटरच्या माध्यमातून. कल्पेश आणि जर पाहिलं तर हर्षद पाटील ही जोडी मात्र मैदानात आपण पाहू शकतायत. आणि काय अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये या 2 बॅटरच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. चेतन नवीन गोलंदाज पूर्णपणे भन्नाट फॉर्ममध्ये आहेत. सेट झालेले फलंदाज आपण मैदानात पाहू शकतात. पहिलाच बॉल बॅटच्या रीच मध्ये आलाय. चेंडूने उंची जास्त गाठली आहे परंतु लांबी कमी आणि त्याचंच बेनिफिट मिळालंय गोलंदाजाला. दुसरा विकेटचं पतन, दुसरा धक्का दिला जातोय. बिग बॅटर हर्षद पाटील बॅक टू द डगआउट. खेळाडू बाद. चोपन्न आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकता. तर 1 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या चेंडूवर कमबॅक केलं जात आहे चेतनच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. इथून कमबॅक करण्यासाठी तुम्हाला चान्स आलाय आणि तो चान्स तुम्हाला इथून घ्यावा लागेल कारण पहिल्याच बॉलवर बिग बॅटर हर्षद आता नवीन बॅटर आलाय. त्याला 2 ते 3 चेंडू तुम्ही डॉट केले तर या मॅचमध्ये तुम्ही तुमची पकड निर्माण करू शकतायत आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. चेतन दुसरा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्सने हा ही बॉल निघून जाईल. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देत चौकारामध्ये परावर्तित झालाय. चौकार. पहिल्याच बॉलवर इथे या बॅटरने हा फटका खेळला. एकंदरीत जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि या 2 चेंडू अखेरीस धावसंख्या 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. बॅटिंग लाईन ती खूप स्ट्रॉंग आहे या संघाची. आपण पाहू शकतायत जोही बॅटर मैदानात एंटर होतो पहिल्या बॉलवर चांगला कडक स्ट्रोक तो खेळतोय. यावेळेस देखील फटका आहे पॉवरफुल. गोलंदाजाला दिलाय झटका आणि मारलाय ना या बॅटरने कडक फटका. फेकून दिला बॉलला सरळ. 6 धावेसाठी धमाकेदार षटकार. काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत जर पाहिलं ना तर 3 चेंडू आणि या 3 चेंडू अखेरीस धावसंख्या 64 64 एकड्यावरती. चेतन पहिला बॉल जरूर चांगला टाकला होता. यावेळेस स्कोरवर टप्प्याचा चेंडूला देखील पिक केलंय. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. नवीन बॅटर आपण पाहू शकतात वैभव. बॅटिंग करतोय रुबाबदार आणि फटके खेळतोय धमाकेदार. काय बॅटिंग, चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते. आपण पाहू शकतात वैभवच्या बॅटमधून जर पाहिलं तर 3 चेंडूत 14 धावा. चेतनच्या विपक्षात आक्रमण चढवलं जाते. 4 चेंडूचा खेळ चेतनने कंप्लीट केलाय. इथून अजून 2 चेंडूचा खेळ कंप्लीट करणं गरजेचं आहे. 5वा बॉल.
यावेळेस फुलर लाईनचा चेंडू होता. चेंडू थोडासा एंड मुमेंटला खालच्या बाजूने राहिला आणि त्या कारणाने बॅटरनं हा चेंडू मिस केला, परंतु एक सिंगल धाव इथे बनवली गेली. आणि सिंगल धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या ती 69 या आकड्यावरती आपण पाहू शकतायत. शेवटचा बॉल आहे चेतनकडे आणि त्या शेवटच्या बॉलवर त्याला चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. तो चेतन आपण पाहू शकतात पंचांच्या डावीकडून कल्पेशच्या विपक्षात. कल्पेशने शेवटच्या बॉलला देखील आसमान दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे क्षेत्ररक्षण खराब घडतंय. एक धाव इथे घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील कंप्लीट केला जातोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का? यस, डेफिनेटली तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना इथे कल्पेश हा बॅटर होते बाद रनआउटच्या रूपाने आणि 2 धावा इथे एक्झिक्यूट करून धावसंख्या 71 या आकड्यावरती जाऊन पोचल्यात आणि 72 धावांचं आव्हान हे ठेवलं जाते. आणि त्या 72 धावांचं आव्हान ठेवत असताना कशा पद्धतीची बॅटिंग केली जाते हे देखील मात्र पाहायचं आहे. तर आपण पाहू शकतात सकाळच्या सत्रामध्ये जी मॅच झाली त्यामध्ये 64 रना हा या टुर्नामेंटचा हायस्ट स्कोर होता, परंतु या मॅचमध्ये जर पाहिलं तर 71 रन इथे ठोकल्या गेल्यात आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर इथे जे वाघोबा स्पोर्ट लाभ संघाच्या माध्यमातून नाही जे चिंबीपाडा बी संघाच्या माध्यमातून इथे या विकेटच्या पटलावरती जोडला जातोय. नक्कीच मैदानात ज्यावेळी फलंदाज दाखल व्हायचे त्यावेळेस असंच वाटायचं की कडक बॅटिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळायचं. आणि लहानपणी 2004चं विश्वचषक आठवलं की नक्कीच असं वाटायचं की रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे की काय. अशाच पद्धतीचं दृश्य आज या लोहपरी क्रीडांगणामध्ये वरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. जो बॅटर जातोय तो धमाकेदार बॅटिंग मैदानात करतोय. चांगली बॅटिंग मैदानात केली गेली, परंतु नक्कीच जय वाघोबा स्पोर्ट लाभ संघाला सांगेन की परिस्थितीला घाबरून कधी छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाही आणि त्याच पद्धतीने तुम्हाला संघर्ष इथून करावा लागेल. त्याच पद्धतीने मात्र तुम्हाला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल आणि या 72 धावांचा पाठला करत असताना चांगली इनिंग इथून प्ले करावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला चांगले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन आई गावदेवी लाखिवलीबी आणि त्याचे विपक्षात श्री गणेश आंब्याचा पाडा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन, चला बोथ टीम कॅप्टन लगेच आपण क्विकली टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला ऑफिशियल पहिला पुकार असेल. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. आई गावदेवी लाखिवलीबी आणि त्याच्या विपक्षात श्री गणेश आंब्याचा पाडा दोन्ही संघाने लगेच यायचं आहे. हॅलो, चला श्री गणेश आंब्याचा पाडा संघाचा कर्णधार श्री गणेश आंब्याचा पाडा संघाचा कर्णधारसाठी अगदी 1 मिनिटाचा अवधी असेल, लक्षात घ्या. कारण या पहिल्या दुसऱ्या इनिंगचा जो पहिला षटक असेल, पहिला चेंडू टाकल्यानंतर मग टॉस विन दिला जाईल लाखिल संघासाठी, लक्षात घ्या. नेक्स्ट सामना मला वाटतं 4 षटकाचा असेल. चार षटकाचा हा सामना असेल. श्री गणेश स्पोर्ट आंब्याचा पाडा संघाचा खेळाडू अथवा प्रतिनिधी अथवा सपोर्टर या ठिकाणी जर उपस्थित असेल प्लीज आपण रिपोर्टिंग करायची आहे.
72 धावांचा पाठलाग इथून करायचा आहे आणि त्या 72 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे देखील मात्र पाहायचं आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्म से भरी है मेरे यार, वक्त को हालात को मरम बनाना सीख ले, हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल जिंदगी जीना सीख ले. आणि या 72 धावांचा पाठलाग इथून कशा पद्धतीने केला जाईल हे देखील मात्र पाहायचं आहे. पहिल्याच बॉलवर आक्रमण चढवलं जात आहे. पहिलाच बॉल फेकून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 धावा. यस डेफिनेटली अशाच पद्धतीची बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आणि त्यासाठीचे प्रयत्न इथे स्पष्टपणे दिसत आहेत. खूप चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केला P1चं षटक आणि त्या P1च्या षटकाचा फायदा इथे पुरेपूर उचललाय पंकजच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा आडबा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न सफल झाले आणि त्यानंतर या चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. डॉट चेंडू येतोय आणि डॉटच्या मदतीने जर पाहिलं तर 2 षटकाच्या अखेरीस 2 चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर 4 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतायत. रेवनाथ हा गोलंदाज आपण पाहू शकतायत. यावेळेस देखील खोलवर टप्प्याची लेंथ आहे आणि त्या लेंथला इथे जर पाहिलं तर पिक करता आलं नाही आहे आणि 3 चेंडू अखेरीस धावसंख्या 4 या आकड्यावरती. जरूर पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त केला परंतु आपल्या गोलंदाजीतील जी काही प्रमुख अस्त्रे आहेत ती इथे यूज केली जात आहेत आणि त्याच्या जोरावरती 2 सलगचे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत रेवनाथच्या माध्यमातून पंचांच्या उजवीकडून. यावेळेस देखील हा चेंडू देखील बॅटची लिडिंग एज आणि तिकडे जर पाहिलं तर एक सिंगल धाव, एकच धावावर समाधान व्यक्त करतायत आणि धावसंख्येचा आलेख आपण पाहू शकतायत 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचला गेलाय. 4 चेंडू अखेरीस 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला इथून प्रयत्न करावे लागतील. इथून तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. इथून मोठे स्ट्रोक तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 खेचावेच लागतील कारण 72 आजच्या दिवसातील जर पाहिले तर हाय स्कोर आहे आणि त्या हाय स्कोर चेस करत असताना यावेळेस जर पाहिला तर दांडी गुल केली जाते. तू मला एसटी दाखवली आणि ती मी सहजतेने वाकवली. विकेटचं पतन, खेळाडू बाद, पहिला धक्का. यश आपण पाहू शकतात नवीन बॅटर मैदानात एंटर झाला. एकंदरीत जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झालाय. जरूर धावसंख्या जास्त आहे परंतु तुम्हाला आत्मविश्वासाने इथे बॅटिंग करावी लागेल कारण मित्रांनो म्हटलं जातं ना की छत्री पावसाला ताबू शकत नाही परंतु पाऊस थांबण्याचं धाडस तुम्हाला नक्की देऊ शकतं. तसेच तुमचा आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतं आणि संघर्ष इथून तुम्हाला करावा लागेल आणि क्रिकेट हेच शिकवतं आपल्याला संघर्ष करायला आणि इथून संघर्षपूर्वक तुम्हाला चांगला खेळ, चांगली इनिंग इथून प्ले करावीच लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे देखील खूप गरजेचं आहे. यश हा बॅटर गेलाय. यशच्या माध्यमातून शेवटचा बॉल आहे या गोलंदाजाचा आणि शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका इथून एक्झिक्यूट केला जातोय का. यावेळेस यस डेफिनेटली चांगला बॉल. एकंदरीत जर पाहिलं तर जडमध्ये होता. डॉट बॉलची सांगता होते आणि इथे जर पाहिलं तर षटक देखील कंप्लीट होते. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला जातोय आणि एका षटकाच्या घरी जर पाहिलं तर धावसंख्या ही फलकावरती आपण पाहू शकतायत 5 या आकड्यावरती. 5ला 1 ही सध्याची परिस्थिती विकेटच्या पटलावरती. कुणाल हा नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय आणि एकंदरीत जर पाहिलं तर पंकज आणि यश ही जोडी मात्र मैदानात आपण पाहू शकतात. आता पंकजच्या विपक्षात जर पाहिलं तर कुणाल हा गोलंदाज आपण पाहू शकतात. 2
खेळाडूंमधील द्वंद्व इथं दोन खेळाडूंमधील मैत्रीपूर्वक संघर्ष आपण पाहू शकतायत. कुणाल हा गोलंदाज पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालाय. पंकजच्या विपक्षात आपण कुणाल हा गोलंदाज पाहू शकतात. पहिला बॉल यावेळेस आडवा बॅटनं बॅट शिल्डिंग एज वरची कडा आणि घडतंय काय तर बॅटर पंकजला तंबूच्या आशयाला परत जावं लागेल. विकेटचं पतन, दुसरा धक्का, बॅटर आऊट. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन इथं झालं. एकंदरीत जर पाहिलं तर संत गतीचं क्रिकेट मैदानाच्या दिशेने मात्र आपण पाहू शकतोय. कुणालच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली गेली आहे. नवीन बॅटर मैदानात इंटर झालाय सुजल आपण पाहू शकतायत. यावेळेस आडवा बॅटनं परंतु थोडासा मिस हा चेंडू झालाय. वन बाउन्सने चेंडूला गॅदर केलं, रिटर्न केलं. तोपर्यंत एक सिंगल धाव इथे एक्झिक्यूट केली जाते आणि सिंगल धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या ही 6 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते आहे आणि 6 धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. इथून जर पाहिलं तर 72 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट केला आहे आणि धावसंख्या ही 6 आकड्यावरती. सामना थोडासा इथे मागे आहे परंतु इथून प्रयत्न केले तर सामना येऊ शकतोय आणि त्यासाठी बॅटिंग पॉवरफुल करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला 3 ते 4 मोठे स्ट्रोक इथून खेचावे लागतील षटकामध्ये. कुणाल यावेळेस मात्र आडवा बॅटनं पहिला फटका तर आलाय का नाहीये परंतु फटका फसलाय. विकेटचं पतन होतंय. तिसरा धक्का दिलाय. विकेटचं पतन, खेळाडू आऊट. महेश हा नवीन बॅटर मैदानात जात असताना मात्र आपण पाहू शकतात आणि कुणालच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी मैदानाच्या दिशेने मात्र आपण पाहू शकतात. कारण त्याने 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत हाताळला आहे आणि त्या 3 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर 2 महत्त्वाचे विकेट त्याने टिपल्या गेल्यात. एकंदरीत जर पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना चांगली टोटल ही फलकावरती जोडली गेली आणि चांगली टोटल जोडत असताना जर पाहिलं तर कॉन्फिडंटली गोलंदाजी केली जाते. यावेळेस चांगला बॉल, वेगवान गतीचा बॉल पडल्यानंतर कंबरेच्या वरून हा चेंडू निघून गेलाय. डॉट चेंडूची सांगता इथे कंप्लीट झाली आणि डॉट बॉलच्या साहाय्याने जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झालाय. कुणाल काय अफलातून गोलंदाजी करतो. एकंदरीत जर पाहिलं तर 2 विकेट आणि त्यामध्ये फक्त एक सिंगल धाव त्याने खर्च केली आहे. 5वा बॉल महेशच्या विपक्षात. कुणाल थोडीशी संतगतीने हा खेळ जरूर चाललाय परंतु गोलंदाजी लाजबाब. यावेळेस मात्र आडवा बॅटनं चेंडूला फ्लिक केलंय. एकंदरीत जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक वाढतंय देखील आणि वाढत असताना जर पाहिलं तर धावसंख्या 7 आकड्यावरती जाऊन पोचली आहे. 5 चेंडूचा खेळ या गोलंदाजाने कंप्लीट केला आणि 5 चेंडू अखेरी 7 या आकड्यावरती धावसंख्या. शेवटचा बॉल कुणालच्या माध्यमातून लेफ्ट हँडर बॅटरच्या विपक्षात हा बॉल कशा पद्धतीने डिलिव्हर्ड केला जाईल हे आपण पाहूयात. कारण मॅच ही थोडीशी मागे राहिली आहे परंतु अजून 2 षटकं आहेत बाकी इथून आणि त्या 2 षटकांमध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. यावेळेस मात्र बॅटच्या रीचमध्ये आला परंतु ताकद नाही आहे तेवढी या बॉल शॉटमध्ये आणि त्या कारणाने एक सिंगल धाव इथे प्राप्त होईल आणि सिंगल धावेच्या मदतीने धावफलक 1ने वाढतंय आणि 8च्या घरामध्ये जाऊन पोचतंय. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झालाय आणि 2 षटकाच्या अखेरीस 8-3 ही सध्याची परिस्थिती आपण पाहू शकतायत.
संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ औचित्य साधून या मॅचचं आयोजन इथे केलं गेलं आहे. आपण पाहू शकतात आई गावदेवी क्रिकेट मंडळ लोहपे आयोजित हा चषक मात्र आपण पाहू शकतात. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरनं आपण पाहू शकतात. पवन हा गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झाला आहे. आपल्या बॉलिंग मार्कवरनं तो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकंदरीत जर पाहिलं तर षटक क्रमांक 3ची जबाबदारी त्याच्या हातामध्ये सोपवली गेली आहे. सुजल आणि महेश ही जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि पवन हा गोलंदाजी ट्रॅकवरनं आपल्याला पाहायला मिळतोय चिंबीपाडा या टीमच्या माध्यमातून. पवनचा पहिला बॉल यावेळेस वेगवान कडक बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पटल्यानंतर कबरेच्या वरून बॅटची एज घेऊन हाही बॉल निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन इथे जर पाहिलं तर चौथा हादरा दिलाय. चौथा विकेट मिळतोय खेळाडू बाद. मनीष हा नवीन बॅटर मैदानात आपण पाहू शकतात. आणि पवनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. प्रथमतः जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग आणि गोलंदाजी करत असताना इथून गोलंदाजी देखील चांगल्या पद्धतीची केली जाते. पूर्णपणे बागपुटला ढकलला जातोय आपण पाहू शकतात. जय वाघोबा स्पोर्ट लाभ संघ आपण पाहत आहेत विकेटच्या पटलावरती बॅटिंग करत असताना. पवनच्या माध्यमातून दुसरा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन प्रॉपरली झालं नाही, परंतु एक सिंगल दाब्याचा प्रयत्न इथे केला जातोय. आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या ही पुढे सरकती आहे. 9 आकड्यावरती जाऊन पोचली आहे. आणि 2 चेंडूचा खेळ पवनने कंप्लीट केला आहे. पवन चांगली गोलंदाजी करतोय आपण पाहू शकतात. रेवणातने चांगली गोलंदाजी केली आहे. त्यानंतर कुणालने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पवन देखील चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस जर पाहिलं तर आलाउंद कार्पेटच्या साईडने हाही चेंडू ड्राईव्ह केला, परंतु एक सिंगल धाव सिंगलपेक्षा जास्त काय मिळणार नाही आहे. आणि धावसंख्या ही दुहेरी आकड्यावरती जाऊन पोचली आहे. 10 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात. या गोलंदाजीच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट केला गेला आहे. एकंदरीत जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. यावेळेस चांगला बॉल पडल्यानंतर खालच्या बाजूने हा चेंडू राहिला आहे. आणि त्या कारणाने बॅटर हा चेंडू बीट झालाय. डॉट चेंडू येतो आणि डॉटच्या मदतीने 4 चेंडूचा खेळ कंप्लीट. 10 ही धावसंख्या फलकावरती पाहू शकतात. एकंदरीत जर पाहिलं तर पूर्णपणे हा संघ बागपुटला इथे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूची लेंथ पिक करता आली नाही, परंतु एक सिंगल धाव इथे घेतली जाते 11 आकड्यावरती. एकंदरीत जर पाहिलं तर पूर्णपणे नेस्तानाबूत करण्याचं काम इथे गोलंदाजीच्या माध्यमातून देखील केलं जाते. आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा बॉल पवनच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल, कारण यावेळेस सापडून टाकला आहे. पंचांच्या माध्यमातून सिग्नल दिला जातोय इट्स अ व्हाईट बॉल. आणि व्हाईटने जर पाहिलं तर धावसंख्या 12 आकड्यावरती आणि 1 बाउंसचा सिग्नल देखील पंचांच्या माध्यमातून या गोलंदाजाला दिला जातोय. पवन आहे तिकडे. शेवटच्या बॉलवर काहीतरी अगलवगलं करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. आणि त्या कारणाने मात्र हा व्हाईट चेंडू आपण पाहू शकतायत विकेटच्या पटलावरती. यावेळेस चांगला बॉल डाऊन द ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये आलाबुंद कार्पेटच्या साईने लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये हा बॉल आपण पाहू शकतायत. आणि षटक क्रमांक 3चा खेळ देखील आता इथे कंप्लीट झालाय. पंच सिग्नल देत आहेत षटक इथे संपतंय. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या ही स्थिर आहे 13 आकड्यावरती. चांगली पकड निर्माण केली आहे आणि ती पकड शेवटपर्यंत धरून ठेवण्याचं काम हे गोलंदाजाने देखील केले. कारण बॅटिंग करीत असताना एक मानसिक दबाव हा जर पाहिला तर जय वाघोबा स्पोर्ट लाभ संघावर दिला. आणि तदनंतर त्या दबावाचा फायदा घेत असताना चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. आणि त्या गोलंदाजाचं करत असताना जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना त्यांना बेनिफिट देखील मिळालं गेले. आणि त्याच कारणाने इथे एक मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकतात जे बजरंग चिंबीपाडा ब संघ आपल्याला पाहू शकतात. यावेळेस मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन प्रॉपर झालं नाही. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, परंतु 1 बाउन्सने चेंडू फील्ड करतील, चेंडू रिटर्न करतील तोपर्यंत 2
धाबा इथे कंप्लीट केला जात आहेत आणि 2 धाब्याच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या ही फलकावरती आपण पाहू शकतात 15 आकड्यावरती. विजय आणि हार यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न इथे जर पाहिलं तर बाटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 72 धावांचा पाठलाग करत असताना चांगली गोलंदाजी केली आणि आता शेवटचं षटक यामुळे साडबा पाटणं करण्याचा प्रयत्न इथे झाला गेलाय आणि एक सिंगल धाव. तर यानंतर आपल्याला एक चांगला मुकाबला पाहायला मिळणार आहे. आई गावदेवी लाखिवलीबी आणि त्याचे विपक्ष श्री गणेश आंब्याचा पाडा. त्यामध्ये जर पाहिलं तर आई गावदेवी लाखिवलीबी संघाने प्रथमतः नाणेफेकीचं कौल जिंकलंय. यावेळेस बॅट शिल्डिंग एज पंचांचा हात अवैध आहे. इथे विकेट मिळते खेळाडू बाद. औपचारिकता बाकी आहे या सामन्याची आणि त्यामध्ये जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ या गोलंदाजाला कंप्लीट करावा लागेल. औपचारिकता पूर्ण करावी लागेल आणि 3 चेंडूमध्ये जर पाहिलं तर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाते का याकडे देखील लक्ष आहे. कारण जाता जाता चांगले फटके ते खेळले जात आहेत का ह्याकडे देखील लक्ष देऊयात. पवन वैभव माफ करा. यावेळेस देखील चांगला बॉल गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन पाहायला मिळतंय. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडूची गती कमी केली आणि त्या कारणाने हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या 18 आकड्यावरती. चला शेवटचे 2 चेंडू इथे कंप्लीट केले जातील. यावेळेस देखील चांगला बॉल देह एष्टीवर हा चेंडू जाऊन आदळलाय. डॉट चेंडू. शेवटचा बॉल शिल्लक आहे वैभवच्या माध्यमातून तो शेवटचा बॉल इथे कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक कडीवर बडी मॅच पाहायला मिळणार आहे. आई गावदेवी लाखिवलीबी आणि त्याच्या विपक्षात श्री गणेश आंब्याचा पाडा. या 2 दिग्गज संघादरम्यान आपण नेक्स्ट मॅच अनुभवू शकतायत. त्यावेळी चांगला स्ट्रोक आहे. इंटू द कॅप्टन 1 बाउन्सने चेंडू गॅदर केलाय आणि इथे जर पाहिलं तर पकड निर्माण केली आहे. जय बजरंग